This call is now taking notes. पहा, This call is now being recorded. बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत सांकेतिक भाषा या घटकासाठी आपल्याला भारांश आहे 8%. म्हणजे 100 मार्काच्या पेपरसाठी 8 गुण आपल्याला या घटकासाठी आहेत. 8 गुण आहेत म्हणजे प्रश्न संख्या 4. 4 प्रश्न या घटकावर आपल्याला विचारले जातील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचा हा अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे पाठ्यक्रमाचा, त्याच्यामध्ये सांकेतिक भाषा 8% भारांश आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सांकेतिक भाषा. स्क्रीनवर आपल्याला जे दिसतंय एकदा हे सर्वांनी वाचून घ्या, मग आपण याबद्दल चर्चा करू. पहा, सांकेतिक भाषा. लहान मुले आपसात बोलताना चकारी भाषा बोलतात. आता हे चकारी काय आहे? च म्हणजे काय की कोणत्याही शब्दाचा उच्चार न करता आपण फक्त जर तोंडावर बोट ठेवलं आणि त्याला चुप बस असं आपण त्याला इशाऱ्याने कळवतो, तर ही जी वेगळ्या प्रकारची भाषा असते, हावभावाची भाषा, एका संकेताची भाषा, तर त्या भाषेला आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो. तर आपले बेत इतरांना कळू नयेत. बेत म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी. म्हणून सांकेतिक लिपी किंवा भाषेचा वापर मुले करतात. त्याच तत्वाचा वापर या घटकातील प्रश्नांमध्ये केलेला आहे. निरनिराळ्या सांकेतिक खुणांचा वापर जीवनात पदोपदी आढळतो. प्रत्येक क्षणाला आपण या सांकेतिक खुणांचा वापर वेगवेगळ्या माध्यमातून करत असतो. बघा, आपलं जर जेवण करून खूप पोट भरलं असेल आणि आपल्याला कोणी वाढण्याचा आग्रह केला, तर आपण त्याला नाही हे म्हणण्याऐवजी आपण त्याला फक्त हाताने त्याला सांगू शकतो की आता नको, बस, माझं झालेलं आहे. तर अशा सांकेतिक भाषांचा आपण यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील ते आता आपण पाहू. पहा, आणखी काही गोष्टी आहेत. या स्लाइडवर काय आहे हे आपण वाचून घ्या. मोठ्या शहरातील चौकामध्ये वाहतूक नियंत्रण करण्यासाठी लाल, पिवळा, हिरवा या रंगाचे दिवे म्हणजे सिग्नल बसविलेले असतात. वाहन चालकाला शहरात गाडी चालविताना पुढील रस्त्याचा अंदाज यावा म्हणून ठिकठिकाणी काही सांकेतिक खुणा देखील केलेल्या असतात. म्हणजे आपल्याला गाडी चालवताना, आता तुम्ही रस्त्याने तुमचं निरीक्षण असतं बघा, तर आपल्याला उजव्या बाजूला वळताना आधीच पाहिलं तर समोर आपल्याला उजवीकडे वळण्याचा बाण असेल, तर तो बाण आपल्याला दर्शवतो की उजवीकडे वळायचा असेल, तर ह्या चिन्हाद्वारे आपल्याला दाखवलं जातं की आपण उजवीकडे वळायला पाहिजे. पहा, वेगवेगळ्या सांकेतिक खुणांचा वापर, जसे रस्ता अरुंद आहे, रस्त्याला डावीकडे किंवा उजवीकडे वळण आहे, डाव्या बाजूला शाळा आहे, उजव्या बाजूला हॉस्पिटल आहे, हे दाखविण्याकरता हे लिहून दाखवत नाहीत, तर त्याच्यासाठी वेगवेगळी चिन्ह त्या ठिकाणी वापरलेली जातात. बघा, जसं नकाशा तयार करताना त्या नकाशामध्ये रेल्वे मार्ग, विमानतळ, बंदर, डोंगर, नद्या यांच्यासाठी काही सांकेतिक खुणा केलेल्या असतात. त्या संकेतांचा जर अर्थ समजला तर नकाशा वाचन करणे सुलभ होते, म्हणजे ते सोपं होतं. हे सर्व सांकेतिक भाषेचे नमुने होत. आपल्या अभ्यासात आपल्याला अंकांचा व चिन्हांचा वापर करून सांकेतिक भाषा कशी तयार होते ते आपल्याला या घटकामध्ये पाहायचं आहे.
बघा ही स्लाइड वाचून घ्या. आजच्या तासाला मी तुम्हाला काही स्वयं अध्ययनासाठी पण प्रश्न देणार आहे. बघा, अक्षरांसाठी काही चिन्हे किंवा काही अंक वापरले जातात. त्याचप्रमाणे अंकांसाठी आणि गणिती क्रिया दर्शविण्यासाठी काही चिन्हांचा वापर केला जातो. आता बघा, हा नमुना प्रश्न. पहिल्या प्रश्नाने सुरुवात करूया. आतापर्यंत आपण थोडक्यात माहिती पाहिली. आता सर्वांनी हा प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे. पहा, अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत मगर हा शब्द 1 2 3 असा लिहितात, तर त्याच भाषेत गरम हा शब्द कसा लिहाल? चला, आता मी तुम्हाला व्हाईट बोर्ड शेअर करतो. पहा, आपल्याला आपला प्रश्न पण या ठिकाणी दिसतोय बघा. मगर हा शब्द 1 2 3, तर गरम हा शब्द कसा या ठिकाणी लिहाल? बघा, म ग र. मगरसाठी 1 2 3. आता मी इंग्रजी अंक काढलेले आहेत. तर आपल्याला फक्त गरम या शब्दाकरता कोणते चिन्ह किंवा कोणते अंक आपण घेऊ, याप्रमाणे हा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. यामध्ये म साठी 1 हा अंक आहे, र साठी 3 आहे आणि ग साठी 2 आहे. तर आपल्याला गरम या शब्दासाठी त्यांनी विचारलेला आहे. मग ग साठी जो अंक आहे तो आपण त्याच्या खाली लिहू. र साठी 3 आणि म साठी 1. आधी सुरुवातीला आपण याप्रमाणेच शिकूया. आता 2 3 1 हे आपल्या पर्याय उत्तर आहे, आपण चेक करू. 2 3 1 पहा, 2 3 1 2 1 3 3 2 1, शेवटचा पर्याय 3 1 2 आणि तिसरा पर्याय 2 3 1. बघा, 2 3 1 हे आपल्याला त्याच क्रमाने पाहिजे, म्हणजे 231 असा आपण थोड्या वेळासाठी गृहीत धरू. 231 कोणत्या पर्यायात आहे, तर पर्याय क्रमांक 3. आपलं या ठिकाणी सोप्या प्रश्नाने आपण सुरुवात केली. त्यानंतर या प्रश्नाचं स्पष्टीकरण आता मी तुमच्या समोर दिलेलं आहे. यानुसार आपल्याला आता हे सोपे प्रश्न सोडवायचे आहेत. चला, प्रश्न पुढचा तुमच्या स्क्रीनवर आहे. हा सोडवण्यासाठी सुरुवात करा. प्रश्न वाचून घ्या. आता इथे कंसामध्ये आपल्याला सूचना कोणतीही दिलेली नाही. अक्षरांचा क्रम सारखा असेलच असे नाही, अशा प्रकारची सूचना इथे नाहीये. पहा, प्रश्न वाचून झाला असेल. एका सांकेतिक भाषेत सळसळ यासाठी 4 7 4 7, म्हणजे आपण स साठी 4 आहे असं गृहीत धरूया. पुढं सरसर परत 4 आलेला आहे, म्हणजे स साठी 4 हा अंक फिक्स आहे. त्याच सांकेतिक भाषेत सरळ हा शब्द कसा लिहाल? ठीक आहे, आपण याला सोडवूया. व्हाईट बोर्डवर आपण घेऊ. सळसळ 47 47 आणि सरसर 43 43. सळसळ प्रश्न अतिशय सोपा आहे.
सळसळ सळसळसाठी आपल्याला 4747 4747 म्हणजे स साठी 4 हा अंक आहे. पुढे सरसर पहा सरसर साठी 4343 आपण सुरुवातीला थोडं स्पीड कमीच ठेवू. सर सर आता याच्यासाठी 4343 म्हणजे आपल्या लक्षात येते इथं कोणत्याही अक्षरासाठी जो अंक आहे तो बदललेला नाही. म्हणजे स च्या जागेवर खाली 4 हा अंक दिसतोय. म्हणजे इथं सुद्धा 4 आहे, इथं सुद्धा 4 आहे. म्हणजे स साठी 4 हा अंक फिक्स आहे. आणि याच क्रमाने जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल ळ साठी 7 हा अंक आहे आणि र साठी 3 हा अंक आहे. आता आपल्याला प्रत्येक अक्षराचा अंक आपण फिक्स केलेला आहे. आता आपला प्रश्न बघू. या भाषेत सरळ हा शब्द कसा लिहा? आपल्याला शब्द लिहायचा आहे सरळ आणि क्रम मात्र तसाच ठेवायचा आहे. स र ळ. आता सरळ साठी जे जे अंक आपण त्या अक्षरांना निवडलेले आहेत ते घेऊ. स साठी 4, र साठी कोण आहे 3 आणि ळ करिता 7. म्हणजे 4 3 7 437 4 3 7 4 3 7 हे पर्याय क्रमांक 2 या पर्यायात आहे. आपण सगळे पर्याय पाहू. 4 3 7 प्रत्येक पर्यायात हे अंक आहेत पण आपल्याला या क्रमाने पाहिजेत. इथं कुठेही क्रम बदलायचा नाहीये. ठीक आहे. म्हणजे आता आपण एका साध्या सोप्या प्रश्नाने सुरुवात केलेली होती. दुसरा प्रश्न सुद्धा हा त्याप्रमाणे सोपा होता. आता इथं सूचना आलेली आहे अक्षरे व अंकाचा क्रम सारखा असेलच असे नाही. अशा प्रकारचे प्रश्न थोडे नीट सोडवायचे असतात. आपण त्याच्याकडे जाण्याआधी आणखी एक प्रॅक्टिस साठी तुम्हाला मी प्रश्न देतोय. तो प्रश्न तुम्ही घ्यायचा आहे. चला आता हा प्रश्न मला सोडवून दाखवा. प्रॅक्टिस साठी एकदम सोपा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर 13. बघा एका भाषेत 5 साठी 13, 7 साठी 19, 8 साठी 22, 8 साठी 22 तर 1 साठी किती? तर 1 साठी किती? आपल्याला हा साधा प्रश्न आहे. हा प्रश्न फेब्रुवारी 2017 मध्ये विचारलेला आहे. हे 22 आहेत 8 साठी. तर 1 साठी किती हे आपल्याला शोधायचं आहे. आता याच्यासाठी मी तुम्हाला पर्याय देईल पण आधी तुम्ही याचं उत्तर काढा. बहुतेक बऱ्याच मुलांचं उत्तर लगेच आलं पण असेल. ठीक आहे आपण बघूया. 5 साठी 13 कसे आले ते चेक करा. 5 चा पाढा जर 3 पर्यंत म्हटला तर 5 त्रिक 15 म्हणजे 5 ची तिप्पट केली. 15 मधून 2 कमी केले किती उरले? 13 उरले. तसंच 7 ची तिप्पट करू. 7 त्रिक 21 त्यातनं 2 कमी केले 19 उरले. 8 त्रिक 24 2 कमी केले 22 उरले. प्रत्येक वेळेला तिप्पट करायची आहे म्हणजे 1 ची तिप्पट 1 ला 3 ने गुणू. 1 ची तिप्पट आहे 3 आणि 3 मधून 2 कमी केले पुन्हा 1 उरले. म्हणजे आपल्याला उत्तर
या ठिकाणी 1 यायला पाहिजे आणि आपण जो क्रम निवडलेला होता त्याप्रमाणे उत्तर काढले. 1 हे उत्तर आले आणि याचं परफेक्ट बरोबर उत्तर आहे 1. आणि 1 हे ज्या पर्यायात असेल तो पर्याय आपल्याला रंगवायचा आहे. हे आपण फक्त सरावाकरता आता घेतलेलं आहे. आता आपण आपल्या स्लाइडवर येऊया. बघा, हा प्रश्न सर्वांनी आता वाचायला घ्या. आता जेव्हा प्रश्नामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारची सूचना तुम्हाला दिसेल त्यावेळेला मात्र तुम्ही तो प्रश्न नीट सोडवायचा आहे. ठीक आहे, आता आपण पाहू. एका सांकेतिक भाषेत पवन बरोबर 274 274. ठीक आहे, आपण व्हाईट बोर्डवर जसं वाचन करू त्याप्रमाणे व्हाईट बोर्डवर लगेच घेऊ. बघा, प व न, पवन बरोबर 274. पुढे बघा, वसई बरोबर 486. वसई बरोबर 486. पुढचा बघा, न इम बरोबर 285. न इम बरोबर 285. 285. ठीक आहे, लाल रंगानेच घेऊ आपण. 285. ठीक आहे, आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय हे आपण पाहू. आपल्याला त्याच सांकेतिक भाषेत स व ई हा शब्द कसा लिहा हे त्यांनी विचारलेलं आहे. स व ई. आता स व आणि ई या करता आपल्याला अक्षरे निवडायची. बघा, स व ई. आता आधी आपण पहिल्या 2 घरांकडे पाहू. या 2 घरांकडे पाहू पहिल्यांदा. बघा, पवन आणि वसई याच्यामध्ये कोणतं अक्षर दोन्हीकडे आहे हे आधी पाहू. बरोबर, आपण जर नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी व हे अक्षर दोन्हीकडे आहे. इथं पण व आहे, इथं पण व आहे. बरोबर, मग आता या अंकाचा जर विचार केला या संख्येमध्ये तर दोघांकडे असणारा अंक कोणता? नीट बघा, दोघांकडे असणारा या ठिकाणी जो अंक आहे तो आहे बघा इथं 4 आणि इथं सुद्धा 4. 4 सोडून दुसरा अंक रिपीट नाही, डबल नाही. म्हणजे व इथं जसा डबल आला तसाच खाली 4 पण डबल आलेला आहे, दोनदा आलेला आहे. म्हणजे तुम्हाला व साठी 4 हा अंक अगदी परफेक्ट मॅच होत आहे. व साठी आपल्याला 4 मिळतोय. आपण हा बॉक्स मध्ये लिहून ठेवू. ठीक आहे, आता बघा, आता मी पुढच्या 2 घराकडे बघतो, ह्या आणि ह्या 2 घराकडे. वसई आणि नईम याच्यामध्ये ई आणि ई हे 2 अक्षर सारखे आहेत. इडली मेनूचा बघा, आता ह्या दोघांचा जर विचार केला तर याच्यामध्ये अंक कोणता सारखा आहे? बघा, 8 सारखा आहे. अगदी बरोबर. जर 8 सारखा आहे तर आपण 8 खाली थोड्या वेळासाठी अंडरलाईन करू.
8 8 म्हणजे ई साठी परफेक्ट 8 इथं मॅच आहे. ई साठी 8. बघा व साठी 4, ई साठी 8. आता इथं 2 घरांचं आपल्याला उत्तर मिळालंय. बघा बरं का, ज्या ठिकाणी 2 घरांचं उत्तर मिळाले, एका घराचं फक्त राहिले. बर, आता व साठी 4 आहे, 4 ला गोल करू. ई साठी 8 आहे, 8 ला गोल करू. आता राहिलंय काय बघा, इथं स राहिलाय. मग अंक कोणता राहिलाय, तर 6 राहिलाय. म्हणजे इथं स साठी हा 6 आहे, हे फिक्स झालं. बघा प्रत्येक अक्षराकरता साधारण कोणता अंक आहे हे आपलं फिक्स झालेलं आहे. बघा व साठी 4, ई साठी 8 आणि स साठी 6. आता मी सवयी हा जर शब्द क्रमाने लिहितोय तर माझे अंक क्रमाने यायला पाहिजेत, पण ते अंक क्रमाने असतील असे काही नाही. त्यांनी कंसात सांगितलंय दिलेले अक्षरासाठी जे अंक आहेत ते क्रमाने असतील असं काही नाही. आपण सवयी या क्रमाने जर पाहिलं तर 6 नंतर 4 आणि नंतर 8, म्हणजे 6 4 8 हे आपलं उत्तर पाहिजे. पण 6 4 8 जरी नसलं तरी आपल्याला 6 4 8 हे अंक असणारा पर्याय निवडायचा आहे. 6 4 8 बघू आपण. 6 4 8. आता बघा 6 4 8 हा क्रम असेलच असे नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. सारखा असेलच असे नाही, पण या ठिकाणी 2 पर्याय असे आहेत. त्या ठिकाणी 6 4 आणि 8 हे आपल्याला पर्याय दिसत आहेत. त्यामुळं तिसऱ्या पर्यायात एकसारख्या क्रमाने आहेत 6 4 8 आणि दुसऱ्या पर्यायात एकसारख्या क्रमाने नाहीत. आपल्याला आधी सवयी यासाठी क्रमाचा विचार करायचा आहे आणि जर तो क्रम लागला नाही तर मग आपण पुढचा पर्याय पाहायचा. आता इथं क्रम लागतोय, सवयीसाठी आपण 6 4 8 या क्रमाने घेऊया, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न त्याच प्रकारचा प्रश्न आहे, हा सोडवून घ्या बरं तुम्ही. आता 2021 मध्ये विचारलेला आहे. चला सोडवूया आपण. एका सांकेतिक भाषेत मदन बरोबर 417 4 1 7 आपण लिहून घेऊ. मदन 417. बघा मदन 417. आपण अंकासाठी वेगळा रंग घेऊ. 417. ठीक आहे. चला पुढचं. सदन साठी 197. सदन. आपल्याला पेपरवर प्रत्यक्ष जिथं प्रश्न आहे तिथंच हे सोडवायचं आहे, म्हणजे आपल्याला जास्त वेळ जाणार नाही. सदन बरोबर 197. आणि पुढचा शब्द कोणता आहे बघा, वमन. वमन बरोबर 341. 3 4 1. वमन 341. वमन. तीनशे 41. ठीक आहे. विचारलंय काय बघा, विचारलंय वसन हा शब्द कसा लिहा. वसन. आणि इथं कंसामध्ये काही सूचना नाहीये. ठीक आहे, आपण बघूया. वसन. ठीक आहे, आपल्याला व स आणि न यांच्या करताचे अंक शोधायचे आहेत. आता मदन आणि सदन याच्यामध्ये 2 अक्षर कॉमन आहेत. ठीक आहे, मग
जिथं दोन अक्षर कॉमन निघाले बघा, द कॉमन आहे आणि न कॉमन आहे, मग लगेच इथं आपण बघून उपयोग नाही. आपण काय करू, जिथं एक अक्षर कॉमन आहे आधी त्याचा विचार करू. सदन आणि वमन या दोघांकडे बघा. या दोघांमध्ये न आणि न आणखी दुसरं काही कॉमन दिसतंय का? नाही. एकच अक्षर कॉमन आहे. आता इथं अंक कोणता कॉमन आहे बघा, नीट बघा. हा एक इथं आहे आणि इथं पण एक आहे. अगदी बरोबर. म्हणजे एक अक्षर जे कॉमन आहे त्याच्याकरता कॉमन म्हणजे दोघांकडे असणारा जो अंक आहे तो आहे एक. म्हणजे न करता एक हे फिक्स झालं. न करता एक. मग इथं सुद्धा हा न आणि एक मी कट करतो. न करता एक झालेला आहे. ठीक आहे. आता मी मदन आणि सदन या दोन शब्दांकडे पाहू. न करता एक कट करू म्हणजे आपलं काम थोडं आणखी सोपं होईल. आता याच्यामध्ये द आणि द हे दोन अक्षर सारखी आहेत. मग सारखा उरलेला अंक कोणता बघा, 7 आणि 7. म्हणजे द साठी मला 7 हे उत्तर मिळालं. द साठी 7. आता बघा, ज्या ठिकाणी दोन अक्षर कट झाले ते मी बघतो बरं का. म साठी उरला 4, मी तो लिहून घेतो. म साठी 4. त्यानंतर इथं स साठी 9 उरला. आता बघा, म साठी 4 गेला. आता त्यामुळं व साठी 3 उरलेला आहे. व साठी 3. म्हणजे आपल्याला प्रत्येक अक्षराचा अंक मिळालाय. व स न आपल्याला फक्त व स न. व साठी आपण 3 घेऊ, स साठी 9 आणि न साठी 1 घेऊ. म्हणजे 3 9 1 हे आपल्या पर्यायामध्ये पाहायचे. 3 9 1. 3 9 1 बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसते. आपण इतर पर्याय पाहून घेऊ. कुठंही 3 9 1 हा पर्याय नाहीये. बरोबर, पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर आहे. आणि आता क्रमाने का आलाय, तर त्यांनी सांगितलेलं आहे की अंक आणि अक्षर यांचा क्रम सारखा असेलच असे नाही. हे वाक्य इथं नाहीये. म्हणून 3 9 1 हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. बघा, पवन. वाचून घ्या प्रश्न. फेब्रुवारी 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. एका सांकेतिक भाषेत पवन बरोबर 456 आपण सोडवायला सुरुवात करू. पवन पवन बरोबर 456. पुढं वजन बरोबर 542. 542. त्यानंतर नळ नळ बरोबर 74. नळ याच्यासाठी 74. पाहू आपण प्रश्न बरोबर आपण लिहितोय का, एकदा खात्री करून घेऊ. नळ बरोबर 74. हे शब्द असे लिहितात. तर जळजळ हा शब्द कसा लिहाल, म्हणजे आपल्याला ज आणि ळ यांचं उत्तर काढायचे. ज आणि ळ. जळजळ हे रिपीट आहे. ठीक, आपण पाहू. बघा, पवन आणि वजन याच्यामध्ये न कॉमन आहे. अंक कोणता कॉमन आहे? 4 4 5 5. आता इथं व पण कॉमन आहे. ठीक आहे, व. आता आपण काय करू, फक्त वजन आणि नळ याच्याकडे जाऊया. इथं न न कॉमन आहे. आता ह्या दोघांमध्ये कोण कॉमन दिसतो? नीट बघा, दोघांमध्ये
4 हा कॉमन आहे, म्हणजे न साठी मला 4 हे मिळते, न साठी 4. आता इथं तर लगेच स्पष्ट होते, न साठी 4 आहे, तर मग ळ साठी 7 आहे, ळ साठी 7. बघा मला एका ळच उत्तर कळलेलं आहे 7, म्हणजे माझ्या उत्तरात मला 7 हा अंक यायलाच पाहिजे. 7 अंक असलेले दोनच पर्याय आहेत, 1 नंबरला आणि 4 नंबरला. आता बघा, आता पुढचं पाहू आपण. इथं न साठी 4 आपण न कट करू आणि 4 कट करू. आता या दोन घरामध्ये व आणि व कॉमन आहे, तर 4 सोडून कोणता अक्षर, कोणता अंक, 5 अंक कॉमन आहे, म्हणजे व साठी इथं 5 हे बरोबर आहे. व साठी 5, व साठी 5 म्हणजे प साठी 6. ठीक आहे, प साठी 6. आता इथं बघू, ज साठी 2 आपल्याला आहे, आपल्याला प ची गरज नाही, प लिहायचीच गरज नाही. ज साठी 2 आहे, म्हणजे मला दुसरं घर मिळालं 2, म्हणजे ज साठी 2 आणि ळ साठी 7, म्हणजे 27. 27 जळजळ हा शब्द 27 27 हा पर्याय मला पाहायचा आहे. 27 27 म्हणजे 2 आणि 7 हे दोन अंक मला रिपीट करायचे, कारण माझा शब्द आहे जळजळ. ठीक आहे, म्हणजे 27 27 कोणत्या पर्यायात आहे आपण चेक करू. बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे आणि चौथा पर्याय हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला बघा, आता एका सांकेतिक भाषेत दगड हा शब्द द र फ ग ड. आता बघा, 3 अक्षरांचे 5 अक्षर बनले. पुढं गुलाब 3 अक्षरांचे 5 अक्षर बनतात. तर पिवळा हा शब्द पी र फिवळा असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत नूतन हा शब्द कसा लिहाल. 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्या शिष्यवृत्तीच्या एक्झाम मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. आता थोडा जर विचार केला तर द, ग आणि ड, दगड, या द ला उकार मात्रा वेलांटी काही नाही, मग हा शब्द दर फगड लिहिलाय, तर द साठी द परत लिहिलेला आहे, पहिला अक्षर फक्त बघतोय आपण. गुलाब मध्ये सुरुवातीचा गु या अक्षरावर पुढचा शब्द गुर गुलाब तो सेम आहे. पिवळ्यामध्ये पी तो सेम आहे. ठीक आहे, आता बघा बरं का, दगड याच्यामध्ये द नंतर र घेतलेला आहे. गुलाब याच्यामध्ये पण पहिल्या अक्षर तसंच ठेवून र घेतलेला आहे. बघा बरं का, आणि पिवळ्यामध्ये सुद्धा पी नंतर र घेतलेला आहे, म्हणजे पहिलं अक्षर तसंच ठेवायचंय आणि र घ्यायचा आहे, हे मला कळलंय. बघा बरं का, तुम्हाला आपण व्हाईट बोर्डवर घेऊ, आपण तोंडी चर्चेपेक्षा प्रत्यक्ष बघू. बघा, नूतन याच्यामध्ये मला जर पहिलं अक्षर मी कॉमन ठेवलं, तसंच दुसरा उकार नूचा तसाच ठेवला, तर त्याच्या पुढे प्रत्येक ठिकाणी र र आणि र 2 नंबरला आहे, मग नूच्या नंतर मला र घ्यायचंय. बरोबर का, नूच्या नंतर र घ्यायचा आहे, नू र. आता मला पुढे वर बघू, दगडच्या या शब्दामध्ये काय बदल झालाय. द र आणि फ ऍड केलेला आहे. आता द आहे म्हणून फ, नुसता फ आहे, कारण द ला काय उकार नाही, वेलांटी नाही, काय नाही. गुलाब या शब्दामध्ये ग ला पहिला उकार आहे, म्हणून रच्या पुढे जो फ घेतला त्याला पहिला उकार दिला फू. पिवळा या शब्दामध्ये जो फ घेतला त्याला प ची पहिली वेलांटी आहे, म्हणून फ ला वेलांटी दिली फी.
तर नूतन मध्ये न ला दुसरा उकार आहे, म्हणजे माझ्या फ ला दुसरा उकार येईल. जसं न ला उकार तसाच माझ्या फ ला उकार, दुसरा उकार. आता बघा, आता पुढचं अक्षर काय? नूर फू. नूर फू कोणत्या कोणत्या पर्यायात आहे आपण चेक करू. नू र फू हे दोनच पर्यायांमध्ये आहे, दुसरा व तिसरा. ठीक आहे, नूर फू. आता पुढे ग आणि ड, दगड मध्ये ग आणि ड सेम लिहिला आहे. गुलाब मध्ये ला आणि ब सेम आहे, शेवटचे दोन अक्षर. व आणि ळा म्हणजे शेवटचे अक्षर बदलायचे नाही, तर शेवटी नू र फू आणि तन, नूतन या शब्दातला तन, तन हे बदलायचं नाही. म्हणजे माझं उत्तर या ठिकाणी तयार झालं. म्हणजे काहीतरी सांकेतिक क्रम आहे. नूर फू तन. आता ही काय कोणती भाषा नाहीये, फक्त यांनी एक बदल केलेला आहे. नूर फू तन 2023 मध्ये विचारलेला, थोडा विचार करायला लावणारा पण अतिशय सोपा प्रश्न आहे हा. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. आता हा प्रश्न तुम्ही चेक करा, बघा कसा आहे. सेम ज्या प्रकारे वरचा आपला पॅटर्न होता त्याच प्रकारचा हा सेम पॅटर्न आहे. पॅटर्न मध्ये कुठेही बदल नाहीये. एका सांकेतिक भाषेत बॅट बरोबर 278. आता लगेच क्रिकेटची बॅट वगैरे असं डोक्यात आणायचं नाही. बॅट बरोबर 278. ठीक आहे, चला पुढं. अँट. अँट बरोबर 276, नेट बरोबर 765. अँट 276 अँट 276 आणि नेट 765. फक्त चेक करून बघू, बरोबर आहे 765. एकदा खात्री करू फक्त आपण बरोबर लिहिले का. नेट 765 अँड 276. तर त्याच भाषेत BEAN, बीन. ठीक आहे, BEAN सगळं बरोबर आहे. अँडचं एकदा 276 आहे का खात्री करू, बरोबर आहे. बघा आता आपल्याला पहिल्या घरातले हे पहिले दोन शब्द आपण पाहू, चेक करू. हे पहिले दोन, त्याच्यामध्ये सारखे अक्षर दोन आहेत, AT. ठीक आहे, मग आपण थोडं थांबू, आपण पुढे जाऊ. या दुसऱ्या दोन घरात बघू सारखे अक्षर किती आहेत. इथं पण दोन अक्षर आहेत, काही अडचण नाही. ठीक आहे, चला दोन दोन अक्षर असणारे घर दोन मिळाले. आता या दुसऱ्या दोन घराचा आधी विचार करू. बघा इथं दोन अक्षर कोणकोणते आहेत. टी आहे, इथं टी आहे, त्यानंतर यन आहे, इथं यन आहे. आता बघा यन आणि टी सारखे आहेत, मग इथं अंक कोणकोणते सारखे आहेत. 7 आहे आणि 6 आहे. आता बघा बरं का, यन आणि टी यांच्या करता 7 आणि 6, यन आणि टी 7 आणि 6. 7 कोणीतरी असेल, 6 कोणीतरी असेल. थोड्या वेळासाठी आपण बघू. आता इकडे येऊ, बॅट आणि अँड कडे येऊ. 7 आणि 6 बरं का. आता बघा 7 असलेलं एकमेव घर एकच अंक 7 दिसतोय, पण 7 असलेलं इथं आपल्याला अक्षर आहे यन किंवा टी, मग इथं कॉमन पहिल्या घरात ए आहे आणि टी आहे, इकडं सुद्धा ए आहे आणि टी आहे. म्हणजे या घरातलं अक्षर कॉमन येणार टी आहे. आणि या घरात आपल्याला काय सांगितलंय, 7 आणि 6 हा टी साठी असू शकतो. आता इथं कोण कोण कॉमन आहे बघा.
इथं 7 कॉमन आहे, म्हणजे 7 आपला टी ला येऊ शकतो. म्हणजे इथं 100% या टी साठी 7 कॉमन आहे. बरोबर का? टी साठी मला 7 मिळाला. आता टी साठी जर 7 मिळाला तर मी टी ला कट करतो 7. टी ला कट केलं. आता ए साठी कोणतं घर कॉमन आहे? तर 2 कॉमन आहे. ए साठी 2, म्हणजे ए साठी 2. बघा आता इथं बी साठी 8 मिळाला. बी करता 8. यानंतर इथं उरलेला अंक एन साठी 6. मगाशीच आपण पाहिलं एन साठी 6 होईल. आता इकडं चेक केलं आपण तर फक्त ई उरतोय. इथं एन आणि टी हे दोन आपल्याला मिळालेले आहेत. टी साठी 7 आणि एन साठी 6. हे बघा 7 आणि 6 गेले तर ई करता 5. ई करता 5. आपल्याला बी ई ए एन विचारलेलं आहे. आता आपण वरचं हे पुसू इथं. बी ई ए एन. बघा बी ई ए एन. आता फक्त या अक्षरांसाठी जे आपण अंक निवडलेत तेवढे फक्त लिहू. बी साठी 8, ई साठी हे बघा ई साठी इथं आहे 5, ए साठी 2 आणि एन साठी इथं आहे 6. आता यांचा क्रम सारखा असेल असं काही नाही, पण हे अंक मात्र जरूर पाहिजेत सगळेच्या सगळे. 8 5 2 6, 8 5 2 6 आणि त्या क्रमाने जर मिळाले तर मग उत्तमच आहे. सगळ्यात आधी आपण त्या क्रमाने बघू. 8 5 2 6 क्रमाने आहेतच आणि दुसऱ्या कोणत्याच पर्यायात 8 5 2 6 नाही. 8 5 2 7 आहेत, 8 5 6 8 आहेत, 8 5 3 6 आहेत, पण 8 5 2 6 असलेला एकमेव पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा थोडं मोबाईलच्या स्क्रीनवर हे मी समजून सांगत आहे, त्यामुळं थोडं तुम्हाला दिसण्यामध्ये जर काही अडचण येत असेल तर ती तुम्ही स्वतः म्हणजे दुरुस्त करून घ्या. तुम्ही थोडं लक्ष देऊन पहा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊ. अक्षर आणि अंक 2024 मध्ये हा विचारलेला प्रश्न होता. आतापर्यंत आपण ज्या पॅटर्नने शिकत आहोत, ज्या पॅटर्नने पाहिलंय त्याच पॅटर्नने आपण सोडवायचं आहे. बघा एका सांकेतिक भाषेत काऊ बरोबर 274. काऊ बरोबर 274. 274. पुढं कॅट 684. 684. पुढं वेट 825. 825. बघा तर त्याच भाषेत गोट हा शब्द कसा लिहा? ठीक आहे, बघू आपण. GOAT. आता आपण आधी आपल्या ज्या पॅटर्न प्रमाणे काम करतो ते बघू. पहिले दोन शब्द पाहू. सी आणि सी दोनदा आहे. O नाही, W नाही, A नाही, T नाही. ठीक आहे, मग सी दोनदा आहे त्याला चौकट करतो मी थोडी. आता दोनदा आलेलं अक्षर सी आहे तर मग खाली अंक कोणता दोनदा आहे बरं? 2 इथं नाही, 7 नाही, 4 आहे. बरोबर 4 4 आहे. म्हणजे सी साठी 100% 4 आहे. सी आणि 4 ला मी कट करतो. सी साठी 4 याला गोल करतो. ठीक आहे. आता पुढं या आणि या दोन पुढच्या घरात बघू. टी कॉमन आहे, दोघांकडे टी आहे. इथं टी, इथं टी. मग अंक कोणता दिसतोय? 8 दिसतोय बघा, 8. म्हणजे टी साठी नक्कीच 8 आहे. कट करू आपण. टी साठी 8. आता बघा जिथं दोन घरं कट झाले ना
ते आपल्याला अक्षर मिळालं ए. इथं राहिला कोण 6 म्हणजे ए करता 6. बघा मी मुद्दामून थोडं स्लोली सांगतोय पहा. आता ए साठी 6 मिळाला. आता पुढे डब्ल्यू आणि ई पहिलं आणि शेवटचं घर जर चेक केलं तर आपल्याला डब्ल्यू कॉमन दिसतोय. आता ह्या दोघांमध्ये कोण कॉमन अंक आहे बघा बरं. 7 आणि 2 आहे कॉमन. म्हणजे डब्ल्यू कॉमन म्हणून डब्ल्यू करता 2. इथं सुद्धा डब्ल्यू करता 2. आता आपल्याला सगळीच घरं मिळाली बघा. ओ करता 7 मिळालं. ई करता 5 मिळालं. आता आपल्याला विचारलंय काय बघा. GOAT गोट आपण लिहून घेऊ GOAT. आता बघू जी साठी माझ्याकडे काय आहे. जी याच्यामध्ये जी नाहीच आहे पण ओ आहे. ओ साठी काय आहे. सी साठी 4 गेला. डब्ल्यू साठी 2 गेला. ओ साठी 7 उरला. ओ साठी 7 आहे बघा. ओ करता 7. आता ए करता काय आहे 6 आहे आणि टी करता 8 आहे. मग आता जी या ठिकाणी जी अक्षरच नाहीये पण काही अडचण नाही. 7 6 आणि 8 हे अंक आपण पाहू. 7 6 आणि 8. 7 6 8 कोणत्या पर्यायात आहे. 3 पर्यायामध्ये आहे. ठीक आहे काय अडचण नाही घाबरायचं नाही. 7 6 8 आपल्याला 3 पर्यायात आहे. 7 6 8 सोडून कोणते अंक प्रत्येक पर्यायात आहेत चेक करू. पहिल्या पर्यायात 4 दिसतोय. दुसऱ्या पर्यायात 1 आणि तिसऱ्या पर्यायात 5. 4 1 आणि 5. चौथा पर्याय तर बघायचाच नाही. 4 1 आणि 5. आता बघा आपल्या या ठिकाणी 4 1 आणि 5 आपल्याला कोणत्या अक्षरांकरता आहेत का चेक करायचे. तर 4 कोणाकरता आहे सी करता म्हणजे 4चा विषय संपला. 4 1 आणि 5 5 कोणाकरता आहे ई करता. 5चा विषय संपला. 1 कोणाकरताच नाही इथं आणि आपलं अक्षर पण नाही. म्हणजे आपल्याला 1 इथं दिसत नाही. आपलं अक्षर पण दिसत नाही. म्हणजे आपल्याला 1 हा अंक इथं घ्यावा लागेल. तुमच्या लक्षात आलं का. बघा आपल्याला अक्षर दिसत नाही वर कुठंच. मग जो अंक इथं नाही आहे म्हणजे इथं नाही तो अंक आपल्या उत्तराचा आहे. तर आपल्याला 1 अंक इथं नाहीये. पर्यायामध्ये 1 अंक आहे. 7 6 8 हे अंक पाहिजेत. मग 7 6 8 याच्या सोबत 1 अंक कोणत्या पर्यायात आहे चेक करू. 7 6 8 आणि 1 क्रम कोणताही असू द्या. 7 6 8 आणि 1 बघा 7 1 8 6 दुसऱ्या पर्यायात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं परफेक्ट उत्तर आहे. आणि मला तरी वाटतं तुम्ही या प्रकाराची जर खूप प्रॅक्टिस केली तर हा तुम्हाला नक्कीच आवडणारा प्रकार आहे. ठीक आहे चला आपण पुढे जाऊया. 95 याचं उत्तर लिहिताना त्यांनी 945 लिहिलेलं आहे. आता डोळ्यांनी जर नीट पाहिलं शांत मनाने तर आपल्याला लगेच लक्षात येईल हे उत्तर काय आहे कसं काढायचं. आता अंकासाठी अंक बघा म्हणजे संख्या आणि संख्येसाठी पुढची संख्या. 95 साठी 945. 83 साठी 853. एकदम सोपं म्हणजे खूप इझी प्रश्न आहे हा आणि सुरुवात कधी पण सोप्याने केलेली बरी आहे. कारण जेव्हा आपल्याला एक स्वतःचा आत्मविश्वास तयार होतो त्यावेळेला आपल्याला कितीही अवघड प्रश्न आपण सोडवू शकतो. 95 ला 945. 83 ला 853. 95 ला 945 खाली लिहू. 83 ला 853. बर पुढं काय आहे. 41 ला 431 आणि 72 ला विचारले. 41 431. आता याच्यामध्ये नीट बघा काय काय आहे. 9 चा 9 लिहिलाय. 5 चा 5 लिहिलाय. पण मध्ये बघा काय केलं ह्या दोघांची वजाबाकी केली. 9 5 गेले 4 उरले. इतकं सोपं आहे. 8 ला 8 3 ला 3 8 3 गेले 5 उरले. 4 ला 4 1 ला 1 सगळं चेक करून घ्यायचं. 4 1 गेला 3 म्हणजे हा पॅटर्न आपला फिक्स झाला. आपल्याला विचारले 72
72 ला 7 ला 7 आणि 2 ला 2 ठेवू आणि 7तून 2 गेले 5 ठेवू. 752 हे आपलं उत्तर आहे. वैदिक गणितामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. 752 752 हा परफेक्ट पर्याय बघायचा. 752 पहिल्या पर्यायात आहे 752. ठीक आहे. आता बघा 2020 साली हा विचारलेला प्रश्न आहे. आता या प्रश्नाकडे आपण जाऊया. आता हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा, वाचून घ्या. बासष्ट बरोबर 14. आपण हे मांडून घेऊ. थोडा आपल्याला विचार करायला हे लावू शकतं, पण बुद्धिमत्ता विषय असा आहे आजपर्यंतच्या अनुभवावरून की मुलांना बुद्धिमत्ता ही खूप चांगल्या प्रकारे समजते. 62 14 47 15. 62ला आपण 14 मांडलेलं आहे. 47ला 15 मांडलेलं आहे. 95ला 23 मांडलेलं आहे. आता बघा, थोडा कॉमन विचार केला तर 6 आणि 2 ची बेरीज 8 होती. ठीक आहे. 7 आणि 4 ची बेरीज 11 होती, म्हणजे थोडी बेरीज कमी पडते. 9 आणि 5 ची बेरीज 14 झाली, कमी पडली. मग बघू बरं आपण 6 आणि 2 8 आणि या बेरजेमध्ये हे पहिलं घर मिळवलंय. 8 आणि 7 14. 7 आणि 4 11. 11 मध्ये पहिलं घर मिळवलंय. 11 आणि 4 15. ठीक आहे, जमतंय बरं का. 9 आणि 5 14. 14 मध्ये 9 मिळवले, पहिलं घर मिळवलं, 23 होते, जमते. म्हणजे दोघांच्या बेरजेत पहिलं घर, दशक स्थानचं घर आपण मिळवूया. तर त्याच भाषेत 38. एकदा आपल्याला पॅटर्न सापडला की मग सोपं आहे. 38 मध्ये 8 आणि 3 यांची बेरीज केली 11. 11 मध्ये पहिलं घर मिळवलं, 11 आणि 3 14. तर 14 हे आपल्याला उत्तर पाहायचं आहे. 14 पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये आहे 14. तर आपण आज या तासामध्ये सांकेतिक भाषा याबद्दल फक्त प्राथमिक सोप्या प्रकारची उदाहरणं पाहिलेली आहेत. उद्या सुद्धा आपला सांकेतिक भाषा यावरच तास होणार आहे आणि उद्याच्या तासाला आपण राहिलेली सर्व उदाहरणे पाहणार आहोत. उद्याचा तास मात्र सकाळी आपल्या नेहमीच्या वेळेत आहे, सकाळी 7 ते 8. ठीक आहे. मला तरी वाटतंय आपल्याला हा तास आपण एन्जॉय केला असेल. जेव्हा आपण स्वतः सेल्फ स्टडी कराल त्यावेळेला याचा तुम्हाला आणखी आनंद मिळेल. ठीक आहे. उद्या आपण या राहिलेल्या प्रश्नांकडे जाऊया. पहा, बोर्डाच्या परीक्षेला आलेले बरेचसे प्रश्न आपण घेतलेले आहेत. उद्या या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी विचार होईल. ठीक आहे. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. आपली वेळ झालेली आहे. धन्यवाद. खोपकर सर. हा सर. हॅलो खोपकर सर.
हा खोतकर सर. हॅलो.